राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्याकडून बालविवाह मुक्त भारत अभियान अंतर्गत आखून दिलेल्या नालसा आशा अवेअरनेस सपोर्ट हेल्प अँड ॲक्शन 2025 मानक कार्यवाही प्रक्रियेनुसार बालविवाह मुक्त भारतासाठी 100 दिवसीय जनजागृती मोहिमेअंतर्गत अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती तळोदा तथा दिवाणी न्यायाधीश तळोदा श्री दिनेश डी माने यांच्या आदेशान्वये महात्मा फुले MSW महाविद्यालय तळोदा येथील एकूण 14 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी बस स्थानक तळोदा येथे बालविवाहामुळे समाजावर तसेच बालक-बालिकेच्या मनावर व शरीरावर होणारे विपरीत परिणाम याबाबत पथनाट्याद्वारे जनजागृती केली। तसेच 18 वर्षाखालील मुलीचे व 21 वर्षाखालील मुलाचा विवाह हा बालविवाह आहे, अशा विवाहाचे आयोजन करणे, असा विवाह घडवून आणणे किंवा त्यात सहभागी होणं हा बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 अंतर्गत दंडनीय अपराध आहे। बालविवाहाची माहिती मिळाल्यास चाइल्ड हेल्पलाईन 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा। सदर पथनाट्य सादर करण्यात विद्यार्थ्यांना प्राध्यापक श्री प्रमोद H जाधव यांचे अमूल्य मार्गदर्शन प्राप्त झाले। तसेच तालुका विधी सेवा समिती तळोदा येथील श्री दीपक A चौधरी लिपिक यांनी संयोजक म्हणून काम पाहिले। तर मंडळींनो, आपण बालविवाह याच्यावर पथनाट्य पाहिलं, पण तसेच बालविवाहामुळे एका स्त्रीच्या शरीरावर कसे दुष्परिणाम होतात व तिची मानसिक स्थिती कशी खालावते हे आपण पाहिलं असेल। मुलगीचे वय हे 18 पूर्ण नसल्या कारणाने तिची शारीरिकदृष्ट्या व मानसिकदृष्ट्या ती सक्षम नसते, ती गर्भधारणेसाठी सुद्धा सक्षम नसते। एवढ्या वयामध्ये मुलीचे लग्न करणे काही योग्य नाहीये। याच्यावर उपाय मुलींना शिक्षण देणे, मुलींना चांगला रोजगार प्राप्त करून देणे, त्यांचं वय 18 झाल्याशिवाय त्यांचं लग्न न करणे व गावागावात जाऊन आपण जनजागृती केली पाहिजे की मुलींना आपण शिकवलं नाही पाहिजे। कारण की जर आज आपल्या मुली शिकल्या तरच, आणि जर तुम्ही आता पण बघतो की मातांचे मृत्यू